मित्रांनो, भारताच्या राजकारणात सध्या एका बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे। एका राज्याची मतदार यादी आणि त्यातून अचानक गायब झालेली 58 लाख नावं। हा आकडा साधासुद्धा नाहीये। 58 लाख म्हणजे न्यूझीलंड सारख्या संपूर्ण देशाची लोकसंख्या आणि भारताच्या एखाद्या मोठ्या महानगराची वस्ती। पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं मतदार यादीचा एक मसुदा प्रसिद्ध केलाय। त्यात तब्बल 58 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की नेमकं ही नावं का वगळली गेली, यामागे कोणती प्रक्रिया आहे, ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यावर इतकी आक्रमक का आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी 2026च्या विधानसभा निवडणुकीवर याचा नक्की काय परिणाम होतोय। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सगळ्यात आधी ही तांत्रिक बाजू समजून घेऊया की निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR ही प्रक्रिया राबवली आहे। सहसा निवडणुका जवळ आल्या की नवीन नावं नोंदवणे किंवा पत्ता बदलणे असे छोटे मोठे बदल होतात, पण SIR ही एक अत्यंत सखोल, व्यापक आणि कडक तपासणी प्रक्रिया आहे। यामध्ये निवडणूक आयोगाचे बूथ लेवल ऑफिसर्स म्हणजे BLO प्रत्यक्ष लोकांच्या घरी जातात। तिथे जाऊन विचारपूस केली जाते की व्यक्ती खरोखर तिथे राहतात की नाही। जर ती व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर सापडली नाही किंवा तिच्या कागदपत्रात गंभीर चुका असतील तर त्यांचे नावं यादीतून तात्पुरते वगळले जाते। पण मग प्रश्न पडतो की पश्चिम बंगालच्या बाबतीत हे इतके संवेदनशील का आहे? कारण या राज्याचा राजकीय इतिहास पाहिला तर इथे निवडणुकीतील हिंसाचार आणि बोगस मतदानाचे आरोप वर्षानुवर्ष होत आलेत। 58 लाख नावं वगळणं म्हणजे राज्याच्या एकूण मतदारांच्या जवळपास 9% लोकांना यादीतून बाहेर काढणं। हा आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा इलेक्टोरल क्लीनअप मानला जात आहे। ही प्रक्रिया केवळ कागदोपत्री नसून ती लोकशाहीच्या पायावर घाला घालणारी ठरू शकते। आता तुम्ही विचाराल की इतक्या मोठ्या प्रमाणावर नावी कशी काय कमी झाली? यासाठी निवडणूक आयोगाचा डेटा बारकाईने पाहिला तर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या। यामध्ये 24 लाख मतदार असे आहेत की ज्यांचा प्रत्यक्षात मृत्यू झालाय, पण तरीही त्यांची नावं यादीत जिवंत होती। याचा अर्थ असा की गेल्या काही निवडणुकांमध्ये या मृतांच्या नावाने बोगस मतदान होण्याची दाट शक्यता होती। 20 लाख लोक असे आहेत की जे कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत। रोजगारासाठी किंवा इतर कारणांमुळे त्यांनी तो भाग सोडला, पण त्यांची नावं अजूनही जुन्याच मतदान केंद्रावर होते। पण यातले 12 लाख लोक हे सर्वात मोठे गूढ आहेत। अधिकारी जेव्हा त्यांच्या पत्त्यावर गेले तेव्हा तिथे कोणीही सापडले नाही आणि शेजाऱ्यांनाही त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हती। हे लोक पूर्णपणे अनट्रेसेबल आहेत। याशिवाय 13 लाख नावे ही डुप्लिकेट होती, म्हणजे एकाच व्यक्तीची 2 ते 3 वेगवेगळ्या ठिकाणी नोंद होती। या सर्व आकड्यांमुळे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो की इतकी वर्ष ही बोगस नावे यादीत राहिली कशी? सरकारी यंत्रणा झोपली होती की याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं? हा प्रश्न निर्माण होतो। या बोगस नावांचा फायदा आतापर्यंत कोणत्या पक्षाला मिळत होता हे शोधणं आता महत्त्वाचं आहे। हे प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला बंगालच्या राजकारणात थोडं मागे जावं लागेल। पश्चिम बंगालमध्ये गेल्या 13 वर्षापासून ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे। 2011 मध्ये त्यांनी डाव्या आघाड्यांची 34 वर्षाची सत्ता मोडीत काढली होती। तेव्हापासून ममता बॅनर्जी दीदी या नावाने बंगालवर राज्य करतायत, पण गेल्या काही वर्षात तिथे भारतीय जनता पक्ष अत्यंत प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर आला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकून सर्वांना धक्का दिला। भाजप वारंवार एकच आरोप करत आलाय, तो म्हणजे घुसखोरीचा। भाजपचा दावा आहे की बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर लोक बेकायदेशीरपणे बंगालमध्ये येतात। ममता बॅनर्जींचे सरकार त्यांना केवळ वोट बँक म्हणून वापरण्यासाठी बनावट ओळखपत्र बनवून देते। त्यामुळे ही 58 लाख नावं वगळली जाण्यावरून भाजप आक्रमक झाली आहे। या 58 लाख नावांच्या कपातीनंतर ममता बॅनर्जी प्रचंड संतापल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की भाजप केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचा वापर करून मुद्दाम त्यांच्या मतदारांना लक्ष्य करत आहेत। विशेषतः सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जिथे अल्पसंख्याक लोकसंख्या जास्त आहे तिथे ही कारवाई अधिक झाल्याचा त्यांचा आरोप आहे। ममता बॅनर्जी या प्रक्रियेला बॅकडोर NRC म्हणत आहेत। त्यांना भीती आहे की ज्या गरीब मजुरांकडे किंवा लोकांकडे जुने जन्मदाखले किंवा जमिनीचे कागदपत्र नाहीत अशा खऱ्या भारतीय नागरिकांनाही विदेशी ठरवलं जात आहे, तसेच त्यांना यादीतून बाहेर काढलं जात आहे। हा केवळ मतदार यादीचा प्रश्न नसून बंगाली अस्मितेवरचा हल्ला आहे असं त्या मानतात। त्यांनी थेट इशारा दिलाय की जर एकाही खऱ्या नागरिकाचे नाव कापले तर त्या कोलकात्याच्या रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करतील। आता विचार करूया या निर्णयाच्या राजकीय परिणामांचा। पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। ही निवडणूक ममता बॅनर्जीसाठी अस्तित्वाची लढाई असेल। जर वगळण्यात आलेल्या 58 लाख नावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मते असतील तर त्याचा थेट फटका सत्ताधारी TMCला बसेल, कारण 2021च्या निवडणुकीत
अनेक मतदारसंघात विजयाचे अंतर अवघ्या काही हजार मतांचे होते। जर बोगस मते असतील तर सत्तेचे पारडे भाजपच्या बाजूने झुकू शकते। या उलट भाजपचा असा दावा आहे की मतदार यादी जेवढी पारदर्शक होईल तेवढी त्यांच्या विजयाची शक्यता वाढेल। भाजपला वाटतं की बोगस मतदान थांबले तरच बंगालमध्ये निवडणुका मुक्त वातावरणात पार पडू शकतात। यामुळे पुढच्या निवडणुकीत नागरिकत्व आणि घुसखोरी हे दोन सर्वात मोठे भावनिक मुद्दे बनणार आहेत। ममता बॅनर्जी आणि बंगाली संस्कृतीवरचा हा धोका म्हणून मानतील, तर भाजप याला राष्ट्रीय सुरक्षा आणि घुसखोरीच्या विरोधातील लढाई म्हणून लोकांसमोर घेऊन जाईल। मित्रांनो, ही 58 लाख नावं सध्या केवळ ड्राफ्ट आहेत, ती अंतिम नाहीत। ज्यांची नावं वगळली गेली आहेत त्यांना जानेवारीच्या मध्यापर्यंत निवडणूक आयोगाकडे आपली बाजू मांडण्याची, कागदपत्रे दाखवण्याची आणि पुन्हा नाव नोंदवण्याची कायदेशीर संधी आहे। पण या निमित्ताने बंगालच्या राजकारणात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे। निवडणूक आयोगाची ही मोठी जबाबदारी आहे की एकाही बेकायदेशीर व्यक्तीला भारतीय मतदार बनू देऊ नये, पण त्याचवेळी प्रक्रियेच्या नावाखाली एकाही खऱ्या भारतीय नागरिकाचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये, कारण लोकशाहीत मतं हेच आपल्या सामान्य माणसाचे सर्वात मोठं शस्त्र आहे। जर मतदार यादी दूषित असेल तर लोकशाहीचा निकालही दूषित असू शकतो। तुम्हाला काय वाटतं की 58 लाख नावं वगळणं हे खरंच लोकशाहीचे शुद्धीकरण आहे की यामागे एखादी राजकीय रणनीती दडली आहे? तुमची मतं खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।